नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहोत पोस्ट ऑफिसमधील डिपॉझिट स्लिप कशा प्रकारे भरायची. यामध्ये भरताना सुद्धा बऱ्याच चुका होतात आणि त्या चुका होऊ नये यासाठीच आज आपणास ही माहिती देण्याकरता हा स्पेशल व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. तर बघू शकता आपण सुरुवातीला पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँक ही नवीन डिपॉझिट स्लिप आलेली आहे. आता बरेच जण कन्फ्यूज असतात की कशा प्रकारे भरायची. तर सुरुवातीला पोस्ट ऑफिसचे नाव, ज्या ऑफिसमध्ये तुम्ही पैसे जमा करत आहात त्या ऑफिसचं नाव लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर ज्या अकाउंटमध्ये तुम्ही पैसे भरत आहात तो अकाउंट नंबर व्यवस्थित लिहायचा आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची ओव्हर रायटिंग व्हायला नको. म्हणजे एकदा नंबर लिहिला की पुन्हा त्यावरतीच आपण रेषा मारायच्या नाही आणि करेक्शन करायचं नाही. म्हणजे आपल्याला नंबर लिहिताना कुठल्याही प्रकारची त्यामध्ये चूक नको आणि तो स्पष्ट दिसेल आणि समोरच्या व्यक्तीला वाचता येईल अशा प्रकारे लिहायचा आहे. त्यानंतर तारीख, डेट लिहायची आहे. ज्या दिवशी तुम्ही पेमेंट जमा करत आहात त्या अकाउंटमध्ये त्या दिवसाची तारीख लिहायची आहे. कोणाच्या अकाउंटमध्ये म्हणजे अकाउंट होल्डर जो डिपॉझिटर आहे त्या व्यक्तीचं नाव, जे की आपल्याला इनिशियलमध्ये अजिबात लिहायचं नाही. नाव पूर्णच लिहायचं आहे. जसं की आपण बघू शकता नाव कशा प्रकारे लिहिलेलं आहे, गणेश सुरेश वायाळ. आपण GS वायाळ असं नाही लिहायचं, तर गणेश सुरेश वायाळ असं पूर्ण नाव लिहायचं. त्यानंतर अमाऊंट, ही किती रुपये जमा करत आहात तुम्ही ती अक्षरी लिहायची. रुपीज इन वर्ड्स, इथे समजा 1,000 रुपये जमा करतात तर 1,000 रुपीज पूर्ण लिहायचं आहे. मराठीमध्ये लिहिलं तरी चालेल, अन्यथा तुम्ही शॉर्टकट्स मध्ये कुठल्याही प्रकारे लिहायचं नाही. त्यानंतर अंकामध्ये अमाऊंट लिहायची आहे 1,000 रुपये. ओके. याशिवाय जर आपण चेकने अमाऊंट डिपॉझिट करत असाल तर जो काही चेक नंबर असेल तो चेक नंबर लिहायचा. त्यानंतर त्यामध्ये दिनांक लिहायची की ज्या दिवशी तुम्ही तो चेक जमा करत आहात तो दिनांक लिहायचा आहे. ज्या बँकेचा चेक आहे त्या बँकेचं नाव लिहायचं आणि त्या चेकवरती जो IFSC कोड असेल तो IFSC कोड तिथे मेन्शन करायचा आहे. याशिवाय खाली बघू शकता तुम्ही, जर काही RDचं पेमेंट करत असाल तर कोणत्या महिन्याचा RDचं पेमेंट करत आहे आणि त्यावरती जर का तुम्हाला काही रिबेट मिळत असेल तर तो रिबेट तिथे मेन्शन करायचा आहे. आणि जर काही दंड लागलेला असेल तर डिफॉल्ट अमाऊंटच्या समोर त्याचा दंड मेन्शन करायचा आहे. ओके. जर PPF आणि सुकन्याचा अकाउंट असेल, ते कोणत्या फायनान्शियल इयरसाठी तुम्ही पेमेंट जमा करत आहात ते इयर लिहायचं आहे. आणि त्यानंतर त्यावरती काही डिफॉल्ट लागलेला असेल जमा करताना तर तो डिफॉल्ट तिथे लिहायचा आहे. ओके. खाली आपण बघू शकता की एक स्टॅम्प दिलेला आहे. न चुकता आपल्याला यावरती डेट स्टॅम्प मारणं गरजेचं आहे. जर ब्रँच ऑफिसमध्ये पेमेंट होत असेल तर ब्रँच ऑफिसच्या पोस्टमास्टर BPM यांनी तिथे स्टॅम्प मारायचा आहे. त्या शेजारीच इनिशियल ऑफ PA, SPM, GDS, BPM यांची सही आहे. न चुकता तिथे सही करायची आहे. आणि जो डिपॉझिटर व्यक्ती आहे, सिग्नेचर ऑफ डिपॉझिटर, इथे डिपॉझिटरची सही घ्यायची आहे. ठीक आहे. डिपॉझिटरचं नाव, ऍड्रेस आणि मोबाईल नंबर खाली टाकला तरी चालेल. आणि इकडे आपल्याला एक काउंटर फाईल दिलेली आहे. काउंटर फाईलवरती सुद्धा सेम माहिती भरणं गरजेचे आहे. कोणत्या स्कीम मध्ये तुम्ही ही डिपॉझिट स्लिप भरत आहात. जर सेव्हिंग मध्ये डिपॉझिट करत असाल तर सेव्हिंग अकाउंट टाईप जो आहे त्याला टिक करायचा आहे. त्यानंतर खाली अकाउंट नंबर, कस्टमरचं नाव, त्याशिवाय खाली अमाऊंट अंकात अक्षरात आणि सेम ॲज इट इज आपण जशी इकडे जी पेमेंट साईट भरलेली आहे आपण त्या साईटवर तसेच काउंटर फाईल जी आहे ती आपल्याला सेम भरायची आहे आणि कस्टमरला तिथे स्टॅम्प मारून सही करून ती काउंटर फाईल द्यायची आहे. ओके. जो IN नंबर आहे आपला तो IN नंबर नेहमी हा लाल पेनानेच लिहायचा आहे, निळ्या किंवा काळ्या पेनाने लिहायचा नाही. ठीक आहे. अशा प्रकारे आपण पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँक ची जी डिपॉझिट स्लिप आहे, ज्याला आपण SB 103 म्हणतो, ती भरायची आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारे ओव्हर रायटिंग करायचं नाही. अशा प्रकारे आपण डिपॉझिट स्लिप भरू शकता. धन्यवाद.